वेलकम टू डे बाय डे व्लॉग्स फ्रॉम रूममेट्स पार्केचे. आणि आपण आलेलो आहोत कात्रज झू मध्ये. कात्रज झू मध्ये आपण वेगवेगळे प्राणी पाहणार. हे 4 प्राणी तर माझ्या मागचे आहेच, पण त्या व्यतिरिक्त पण जीवनात प्राणी आहेत ते बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे. मी तर वेगळाच प्राणी आहे रे, त्यात काही वादच होतं ना. टॉयलेटला जाऊन यायचं का? ब्लॉग मध्ये पण टॉयलेट काय तुम्ही यार, इथं काहीतरी आहे भाऊ. काहीच नाहीये भाऊ. किती प्राणी प्राणी फॅमिली कंटेंट बनवतोय. फॅमिली कंटेंट फॅमिली कंटेंट काहीतरी वेगळं आपण बघू. तुम्हाला जर बॅक व्ह्यू पाहायचा असेल तर तो नाही बघता येतो ना स्पीच होतो ना भाई इथं वर. हो ना. असं डबल टॅप. गाडी आली का? दाखव ना गाडी पण. गाडी आली बघा. गाडीने पण आपण प्रवास करू शकतो, पण आपण नाही करणार कारण आपल्याला लो बजेट मध्ये आपली ट्रिप आहे. आणि 40 रुपये फक्त. 40 रुपयात आपण पूर्ण एंटरव्ह्यू घेणार आहोत. रुपये हे 5 जण बसवले. काय असणार आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. डे बाय डे बघू आपण. वेलकम टू द कात्रज झू पुणे. कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब करा, शेअर पण करा. हे शेकरू प्राणी पाहायला. हे एक का खारुताईचं मोठं वर्जन म्हणता येईल तुम्हाला. बघा दिसतोय खाजवतोय, भण झालाय तो पूर्ण वेळ बसून. सांगणार आता वेगळ्या अँगलनी बघूया. निठल्लाच प्राणी दिसतोय, हालत पण नाही जागेवरून. पण बघूया काय करतो हा प्राणी. कामाचा नाही दिसत आहे हा प्राणी, पण तो बघा आपला राज्य प्राणी म्हणतात त्याला. आपल्यासारखाच येतो. बोर झालेले दिसत आहेत. त्यांचा वर्क फ्रॉम होम संपना अजून. नोट करावं लागेल मित्रांनो. थोडे कॅमेरा स्किल बेसिकच आहेत. बघा रान मांजर आहे, तिलाच म्हणतात वाघाची मावशी. सगळ्यांना वागायची मावशी खालची. अरे भाऊ, अरे बस ना, झालं सांगितलं. अरे ते गाडी नाही रे, गाडी. अरे थंड घे तू. फॅमिली कंटेंट. फॅमिली कंटेंट. अरे तू त्याच्यात काही आता इशारे केल्यावर कसंच त्याला दाखवता येईल. बघा म्हणजे फक्त रोडच जास्त मोठा आहे, प्राणी कमी आहेत असं वाटतंय मला. कारण आता मांजर पाहून सुद्धा 1 किलोमीटर झालं असेल चालून आमचं. अजून पुढचा प्राणी काही येत नाहीये. सबस्क्रायबर वाढवायचे आपल्याला भाई. असू दे ना सर, कोणते पण असू शकता, पण तुम्ही राहा ऍक्टिव्ह. स्टे ट्यून, स्टे डिहायड्रेटेड. ऊन आहे ना भाऊ. हे बघा हा समोर जो दिसतोय तो फॅमिली कंटेंट. नावाखाली तर येईच ना समोर. अरे हे मी जाऊ का समोर मग? ते बघा हा भारतीय अस्वलाची प्रजात आहे ही. तिकडे गेला. सुस्तावलेला बियर आमच्यासारखं काहीच करत नाही. चला तिकडे जाऊ. ते बघा समोर खाण्यात मग्न आहे आपला अस्वल. अस्वल तोंड वर काढायला तयार नाही. तो म्हणे 40 रुपयात तुम्हाला वर तोंड काढून देऊ काय आता. सूरज भालू का? अस्वल बोर झालेला दिसतोय जीवनात, कारण तो फक्त खातोय. त्याच्या वर आला जवळ आला बघा. फ्रंट व्ह्यू बघा त्याचा आता. आला अस्वल आला. टेडी बिअर असाच असतो बघा मित्रांनो, फक्त तो विकत घ्यावा. जेवणानंतरची शतपावली चालू आहे ते बघा. पण बिबट्या प्राणी पाहिलेला आहे, तो शतपावली करत होता असं मला तरी वाटतं, कारण तो समोर तर येत नव्हता. बाकी आता कायच म्हणणार. प्राणी दिसत नाही. प्राणी झाडात लपतायत, कारण त्यांना माहिती आहे जे बघायला येतात प्राणी ते काही बरोबर नाही आहे. बोर झालेत त्यांना बघून ते. तरी ब्लॉगर आता आपण परत एक आपण नवीन प्राणी बघणार आहोत. अरे पोरांना घेतला असतो ना यार ब्लॉग मध्ये. शिट, पोरं पाहिजे होते. टायगर आहे का? हा पण बघणार आहोत. टायगर श्रॉफ वाला नाही तर ओरिजिनल वाला. काय कुठे दिसतोय बघा. टायगर असूनही झोपलाच आहे. बघा आपण टायगर बघायला आलेलो आहे आणि टायगर तिकडे कोपऱ्यात झोपलेला असे सगळे म्हणतायत. कोणी प्रत्यक्ष पाहिलं तर नाहीये. दिसतो ना तिथे. अरे दिसतो भाई. वाघाने पण प्रूव्ह केलंय की दुपारी 1 ते 4 झोपावं लागतं. त्याच्यामध्ये बघा व्हाईट टायगर पाहायला आलो आपण. हाही संथपणे झोपलेला आहे. म्हणजे दुपारची झोप ही पुणेकरांना जमली तशी या टायगरलाही जमलेली आहे. त्याच्या वर काही येईना झोपेच्या वर. हा हे बघा कोणत्या तरी गुफेत आलोय आपण. गुफेमध्ये काहीच नाही, शटर आहे. परत बाहेर पडायचं काहीच नाही. याला सेन्सच नाही गुफेला. का बनवली माहित नाही, तरी बघायला आलोय.
बघा आमचा गाईड, टूर गाईड ते बघा, डे बाय डे याक आहे बघा तिकडे. याक याक नसेल नाही नावच याक आहे तर काय बघणार त्याच्याकडे. बैल आहे, बैल पाहायचे तर शेतात जायला. हे बघा याक आहे का काय माहिती. याक नसतं. जाऊ दे यांना असंच पापा आणि पुढे चालू. फक्त बघणारे लोक आहेत त्या प्राण्यांना, बाकी सगळं इनॅक्टिव्ह दिसतं इथे. काय विराने हे. अरे भाई इकडे पडलं होतं भाई तू. थांबा ना, ब्लॉगर पडला. नाही तिकडे डिअर आहेत, हेच त्या आहे ना जिंगल बेलच्या समोर फिरत असतात. पण आमच्या इथं काय करतात, आमच्या इथं बर्फही नाही आहे सध्या. बोर झालेले. त्यांचा सीझन आता नेक्स्ट मंथ मध्ये येणार. काळवीटच म्हणतात त्याला. पण 12 कुठे शिंग दिसत आहे भाऊ, 2च शिंग आहे त्याला. 4 बघा. तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इंटरनेटवर बघा. हा ब्लॉग माहितीसाठी नाही आहे, हा त्यामुळे तुम्ही बघत राहा. एन्जॉयमेंटसाठी आहे, फॅमिली कंटेंट आहे असं म्हणतात आणि पोरं मध्येच हाकतात. तुम्ही तरी बघत राहा. काय दिसतंय हेच असतात सॅन्टा क्लॉजच्या समोर, गाडीच्या समोर. गाडी ओढायला हेच असतात सगळे. काय म्हणतात रेडे मावळे. डायरेक्ट आपला इंटरनेट करतोय आणि स्वतःला गाईड बनवतोय. 170 किलो वजन म्हणताय त्याचं. काय बोलतो अभिषेक. म्हणजे बघा मी कंटेंट चांगला करतो आणि पोरं हग्गूपणा करतात. त्याच्यात क्लिअर दिसणार आहे एकच पार्टी आहे, शौचालय. मी चालू लागतो का तिकडे आठ आहे. बरोबर आहे. काय म्हणता काळवीट. काय काळवीट, ब्लॅक बग का व्हाईट बग, काही फरक नाही पडत. डौलदार चाल आहे या काळविटाची, जे व्हिडिओ मध्ये दाखवतोय तुम्हाला. खालच्याची चाल नाही रे, तो फक्त बघतोय. हे बघा याची छोटी छोटी चाल आहे, पण वरचा एकदम डौलदार. हे बघा आपण आलेलो आहे नील गाय पाहायला. यांना प्रेमाने नीलू असं म्हणतात. त्याच्यात एकच निळी पण एकच निळी करतोय भाऊ. हे बघा तुम्ही क्लिअर बघू शकता. जास्त पाहायचं तर कात्रज झुला आहे. अरे इकडे बघा मस्त रवंथ करत बसलेले चिंकारा. ते पण झोपायचे. काय झालं चिंकारा. हे बघा समोरचा प्राणी हैना आहे. मागचा प्राणी आपण पाहिलेला आहे हैना, तरस. हा तेच whatever it may be. हा तेच ते. हा तेच तरस पाहिला आम्ही. त्याच तरसवरून एक गाणं काढलेलं असावं, तरसनी आया तुझको, तरसनी आया. बाकी आपण पुढे बघू कोणते प्राणी दिसतात. लांडगा माणसाला कच्चा खातो. जर प्रयोग करायचा आहे तर कात्रज झू मध्ये येऊन उडी मारून पहा. बघा समोरचा जो आहे तो लांडगा आहे. हाच भेडिया पिक्चर मध्ये वापरलेला होता. बस डायरेक्ट कात्रज झू मध्ये आणला. डायरेक्ट भेडिया पिक्चर मधून कात्रज झू मध्ये आणलेला आहे हा लांडगा. आपण इथं आता कोल्हा प्राणी बघायला आलोय. दिसत तर नाहीये पण इथे कोल्हा आहे. खूप आत लपलेला असेल रे. कोल्हा जनरली लपलेला असतो, पण इथे आहे ना द्राक्ष पण दिसत नाहीये मला. ते म्हणतात ना कोल्ह्याला द्राक्ष आंबट, पण इथं द्राक्षही नाही आणि कोल्हाही नाही. आंबट काय काय माहिती. एकदम जोक मारतो. इथे जर तुम्हाला कोल्हा दिसला तर तुम्ही कमेंट करा. तुम्ही मागच्या याच्यामध्ये कोल्हा पाहिला जो झाडात लपलेला आहे. कोल्हामध्ये त्या काही दिसत नव्हतं, पण आपण तरी नाही रे कोल्हाच म्हणलो मी. कोल्हा नाही म्हणत. त्यात कोल्ह्यासारखंही दिसलंच नाही. तो झाडात लपलेला होता. तुम्ही कात्रजचा झुला येऊन बघू शकता. ब्लॉग बघायची गरज नाही. एलिफंट अरे 40 नको सारखं सारखं काढू ब्लॉग मध्ये. लोक येणार नाही, चीप म्हणतील याला संग्रहालयाला. आता बघा समोर आपण एलिफंट पाहणार आहोत. हा प्राणी आहे जो लपणारा नाहीये. झाडात किती लपलं तरी दिसतो. कुठूनही आपल्याला हत्ती दिसू शकतो. हे बाकीचे जे प्राणी होते वाघ कोल्हा हे झाडांमध्ये नाही दिसले, पण हत्ती आपल्याला नक्कीच दिसेल अशी अपेक्षा ठेवू आपण. काही आता म्हणणं असेल ते बघू. प्राणी बाकीचे दिसत नसले तरी ब्लॉगर तुम्हाला सदैव दिसेल, त्यामुळे पाहत राहा हा व्हिडिओ. कारण की मेन प्राणी आमचा ब्लॉगरच आहे. हो का. डे बाय डे ब्लॉग्स बघत राहा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मला तरी वाटतंय हत्ती इथे अशा ठिकाणी हत्ती का बरं ठेवलाय. आतमध्ये आला हत्ती इकडे.
हे बघा हा एरो दिसतोय तुम्हाला आपण तिकडं कुठे हत्ती एकदम दूर. अरे काय यार म्हणजे हत्ती पण दिसत. अरे हा दिसला इकडे. हत्ती पण इतका लांब ठेवलाय त्यांनी तुला कुठं अरे दगड आहे तो त्याला दिसला कसे दलिंदर आहे रे ब्लॉग मध्ये दगड दाखवतात आणि हत्ती सांगतात हे बघा तुम्ही बघत राहा स्टेट येऊन आता आपण हत्ती बघणार आहोत न लपणारा झाडातला प्राणी हत्ती काय शेती करतोय का एवढी जमीन दिली त्याला संडास म्हणून कुठेतरी वेगळीकडेच घुसतो आमचा मावळे बघा कॅप्चर झालाय रंगे हातो पकडले मावळेला काय म्हणणारे मावळे हत्तीच्या नावाखाली फक्त त्यांनी झाडं झुडपं दाखवले हत्ती दिसत नाही आम्हाला कमेंट करा आणि सांगा तुम्हाला दिसला का मित्रांनो तुम्हाला हत्ती दिसलेला आहे का हे बघा यालाच हत्ती म्हणून फिरत आहे अख्ख्या ग्रुप मध्ये बोले हत्ती छोटा हत्ती तुम्हाला हत्ती दिसलेला आहे का सांगा बरं एकदा नाही अजून काय दिसलं इतक्या वेळेस प्राण्यांच्या मध्ये तुम्हाला काय नाही फक्त चालतंय हे बघा हे हत्ती हा एकच प्राणी आहे जो न लपणारा आहे आणि आपल्याला दिसलेला इतक्या वेळेचा बघा तुम्ही इकडे कात्रज झूला तुम्ही फक्त वॉकिंग साठी येऊ शकता प्राण्याच्या नावाखाली झोपलेले प्राणी दिसतील तुम्हाला सगळे त्याच्यात फक्त आम्हाला हत्तीच ऍक्टिव्ह हत्ती आणि काय काळवीट हे दोनच प्राणी फक्त ऍक्टिव्ह दिसले बाकी सगळे प्राणी झोपलेले आहेत दुपारच्या वेळेमुळे दुपारी तर बिलकुल येऊ नका इकडे तुम्ही बाकी काय बघता येईल तुम्हाला लक्षात येईल बघा सक्सेसफुली आपण एंड केलेला आहे प्राणी संग्रहालय ज्याच्यामध्ये फक्त 3-4 प्राणी जागे दिसतात बाकी सगळे झोपलेले प्राणी आहेत अपन आता सांप बघायला जाणार है आस्तीन के सांप तो हमने पहले ही पाल रखे हैं पर तभी भी हम देखेंगे बाकी के सांप देखिए लाइक कीजिए सब्सक्राइब कीजिए हे बघा हा साप आहे खाली पण आहे कोणती ब्रीड आहे ही सापाची अरे सवर पण आहे ना तिकडं पण आहे, खूप सापांचं नाव का सगळ्या धाम बघा मित्रांनो प्राणी पाहायला जेवढी गर्दी नाही तेवढी साप पाहायला गर्दी आहे बिनविषयी लोकांना साप पाहायला आवडतो पण प्राणी पाहायला नाही आवडत